भोसरी जमीन घोटाळा केल्या प्रकरणात एकनाथ खडसेंवरती आरोप झाला आणि त्यानंतर त्यांना आपल्या 12 खात्यांचा राजीनामा देण्याची वेळ आलेली होती आणि आता पार्थ पवारांवरती आरोप झालेले आहेत। आता या सगळ्याच्या संदर्भात एकनाथ खडसे आपल्यासोबत आहेत। भाऊ, काय सांगाल? तुमच्यावरती आरोप झाले, तुम्हाला राजीनामा द्यावा लागलेला होता, आता पार्थ पवार सुद्धा आरोपाच्या कचाट्यात सापडल्याचं पाहायला मिळतंय। भोसरी प्रकरण आणि या प्रकरणामध्ये थोडंसं साम्य आहे। भोसरी प्रकरणाच्या वेळेस जमीन खरेदी करत असताना ती जमीन मी स्वतः खरेदी केली नव्हती, मी पैसेही दिले नव्हते किंवा माझा दुरान्वय त्या ठिकाणी त्या व्यवहारापाशी संबंध नव्हता। परंतु हा व्यवहार करत असताना मी एक मीटिंग शासनाच्या माध्यमातून घेतली ती यासाठी घेतली होती की जो जमीन मालक होता तो मुस्लिम होता आणि त्याला 40 वर्ष न्याय मिळाला नव्हता, म्हणून त्याने माझ्याकडे अल्पसंख्याक खातं असल्यामुळे एक अर्ज केला की मला मदत करा। आता त्यावेळेस अनावधानानं का होईना पण मी मीटिंग घेतली आणि मीटिंग घेतल्यामुळे मला त्या ठिकाणी आपण पदाचा दुरुपयोग केला, ती प्रॉपर्टी तुमच्या परिवाराची आहे आणि हा ऑफिस ऑफ प्रॉफिटचा प्रकार होऊ शकतो आणि म्हणून तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असं मला पक्षाने सांगितलं आणि त्या कालखंडामध्ये मी 12 खात्याचा मंत्री असताना नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला। आता याही ठिकाणी असं दिसतं आहे की एकंदरीत ही जमीन खरेदी व्यवहार करत असताना पार्थ पवार यांनी ही जमीन खरेदी केली, ही जमीन कमी किमतीमध्ये खरेदी केली। स्टॅम्प ड्युटी माफ करण्याच्या संदर्भामध्ये सरकारकडे जो प्रस्ताव पाठवला त्यात कदाचित दिशाभूल करणारी माहिती असू शकते, त्याशिवाय 2 दिवसामध्ये हा प्रस्ताव मंजूर झालेला नाही। त्यांची कंपनी जी आहे तिचं भागभांडवल फक्त 1 लाख आहे आणि 300 कोटीचा व्यवहार करत आहे, हेही संशयास्पद आहे। हे 300 कोटी त्यांना दिले कोणी आणि दिले असतील तर आणले कसे मिळाले कसे, हा एक व्यवहार आहे। ही जमीन पूर्वी महारवतनची होती आणि अशा जमिनीच्या संदर्भामध्ये व्यवहार करत असताना गव्हर्नमेंटची परवानगी घ्यायला पाहिजे होती, त्या यांनी घेतलेली दिसत नाही किंवा परवानगी घेतली असेल तर अजूनपर्यंत तसं काही माहिती नाही आणि ह्या सगळ्या अनियमितता लक्षात घेता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून चौकशी करण्याची घोषणा केलेली आहे। पण माझं असं व्यक्तिगत मत आहे की ही चौकशी सरकारच्या माध्यमातून करता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून करावी। ते यासाठी करावं की चौकशात अनेक झाल्या, 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा केल्याचा आरोप अजितदादांवर पुराव्यानिशी, बैलगाडीभर पुराव्यानिशी देवेंद्रजींनी, मी स्वतः, विनोदजींनी वगैरे संभाजीनगरला केला होता। त्यात 70,000 कोटीचा घोटाळा घेतल्यानंतरही त्याचं काय झालं पुढे तर काहीच नाही। मग नंतरच्या कालखंडामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी बोलले की अजितदादा याच्यातनं सुटणार इतका ठाम विश्वास त्यांना होता की घोटाळा झालेला आहे। ते म्हणाले होते की जसे आमचे नाथाभाऊ म्हणतात त्याप्रमाणे चक्की पिसिंग असं ते म्हणायचे। नंतर म्हणायचे की राष्ट्रवादीशी युती नाही कधीही होणार नाही। पण नंतर आता चित्र असं दिसतं आहे जे भ्रष्ट आहे, ज्यांच्यावर आरोप केला गेला 70,000 कोटी रुपयाचा, त्या आरोपाचं काय झालं तर ते सरकारमध्ये आले। म्हणून सरकारने चौकशी केली तर त्याच्यावर फारसा अर्थ आपला विश्वास राहणार नाही, म्हणून हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी करावं। अन्यथा जसं अजितदादांच्या संदर्भामधलं झालं तसं पार्थ पवारांच्या संदर्भामध्ये होईल। आता काही वेळापूर्वी या सगळ्या गोष्टीला नैतिकता पाळून अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी तुम्ही मागणी केलेली आहे, काय सांगायचं आहे तुम्हाला? आणि मी म्हणतो आहे की या व्यवहाराची पूर्णपणे चौकशी होईपर्यंत राजीनामा द्यावा। पूर्ण व्यवहार झाला आणि त्याच्यात अजितदादांचा काहीही संबंध आढळला नाही, राजीनामा परत घ्यावा। पण नैतिक जबाबदारी तर स्वीकारली पाहिजे। आपला मुलगा त्या ठिकाणी व्यवहार केलेला आहे, सरकारी जमीन आहे, आता असताना तर कसं होईल? पण ही चौकशी निष्पक्ष होईल असं वाटतंय तुम्हाला? नाही, मी मगाशी सांगितलं की सरकारमधल्या उपमुख्यमंत्र्याचा मुलगा आहे आज चौकशी निष्पक्ष, ते पदावर असेपर्यंत चौकशी निष्पक्षामध्ये होईल का? स्वतः उपमुख्यमंत्री पदावर आहे आणि त्याच्या मुलाची चौकशी सरकारच्या माध्यमातून सुरू आहे, तुम्हाला विश्वास वाटतो का की ही चौकशी निष्पक्ष माध्यमातून होईल? म्हणूनच न्यायाधीशाच्या माध्यमातून व्हावी अशी माझी मागणी आहे। तुमच्यावरती ज्यावेळेला आरोप झाले, तुम्ही सुद्धा सरकारमध्येच होता, त्यावेळेला देवेंद्रजीच त्यावेळेला मुख्यमंत्री होते, तरी तुम्हाला राजीनामा द्यावा लागला होता?
नाही, नैतिक जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा दिला. तेवढं संविधानशीलता असतं, ज्याला म्हणतो ना जरा कातडी जरा नाजूक असले तर होतं, गेंड्याची कातडी असले तर कोणी राजीनामा देत नाही. मी त्यावेळेस 12 खात्यांचा राजीनामा दिला. या सगळ्या प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांवरती कारवाई देखील करण्यात आलेली आहे, मात्र यामध्ये सगळा राजकीय वरदहस्त आहे आणि म्हणूनच हे प्रकरण समोर आलं असं वाटतंय तुम्हाला? हे प्रकरण समोर आलं, ह्याच्यामध्ये प्रशासनिक कारवाई होईल. ज्या ज्या अधिकाऱ्यांचा संबंध आहे त्याच्यावर कारवाई होईल. आता नुकताच असं लक्षात आलं की तहसीलदारचा काही संबंध नसताना त्याला सस्पेंड केलं गेलं. व्यवहार दुय्यम निबंधकाकडे झाला, स्टॅम्पच्या, म्हणजे जो आमचा खरेदी विक्रेता दुय्यम निबंधक त्याच्याकडे झाला व्यवहार. त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये जे स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात येतं, तर वित्त विभागानं निर्णय घेतलेला किंवा इंडस्ट्री डिपार्टमेंटकडं घेतला गेला, त्यांच्यावरही कारवाई करायला पाहिजे. होईल ते पुढच्या कालखंडामध्ये प्रशासनिक कारवाई होतील. परंतु या संदर्भामध्ये जी राजकीय कारवाई करायला पाहिजे किंवा आपल्या राजकीय हेतूने ज्या ठिकाणी याला संरक्षण दिलं गेलं त्यांच्याविरुद्ध काय विरोधातले नेते आहेत आपण आणि आपण माझी मागणी हीच आहे की याची चौकशी जी आहे ती हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून व्हावी. दुसरी मागणी आहे की चौकशी पूर्ण होईपर्यंत माननीय अजितदादा पवार यांनी राजीनामा द्यावा. तर हे होते एकनाथ खडसे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अजित पवार यांनी आपला राजीनामा द्यायला हवा. त्याचबरोबर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या माध्यमातून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.